पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसी समाजाचे मोठे आंदोलन सुरू आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणानंतर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या। तसेच काही मागण्यांबाबत जीआर देखील काढला आहे। या जीआर मध्ये बदल करून सरकारने आमचा घात केलाय अशी ओबीसी समाजाची भावना आहे आणि याच जीआरच्या विरोधात ओबीसींकडून आज घंटानाद आंदोलन करण्यात आले। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मार्ग या जीआर मुळे मोकळा झालाय। आता ओबीसी समाजाचा आरोप आहे, त्यामुळेच काल त्यांनी जीआर फाडून आपला निषेध व्यक्त केला होता। तर आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन करत त्यांनी आपला विरोध दर्शवला। सरकारने मराठा समाजाच्या मागणीसाठी काढलेल्या जीआर मध्ये बदल करून आमची फसवणूक केली आहे असे आंदोलकांचे म्हणणे आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी समाजाचे लोक सहभागी झाले होते आणि त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। ओबीसी समाजाच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। आम्ही सुरुवातीला इथं जीआरची होळी करणार होतो, कारण की सरकारने आम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की आम्ही ओबीसी मध्ये देणार नाही, ओबीसीत कोणाला वाटेकरी करणार नाही। आम्ही आहे आत्ताच एवढे मोठे आहोत की संख्येने मोठे आहोत की अजून आले तर आम्हाला काहीच उरणार नाही। आम्ही इथे जो जीआर काढला आणि सरकारने आम्हाला दगा दिला, त्या संदर्भात आम्ही इथं जीआरची होळी करणार होतो, परंतु भुजबळ साहेबांनी सांगितल्यानुसार आपलं मायबाप आहे त्याचा अपमान करायचा नाही म्हणून आम्ही हा घंटानाद करतोय। घंटानाद का करतोय? कलेक्टरला जाग आली पाहिजे आणि हा घंटानादाचा आवाज मुंबईपर्यंत गेला पाहिजे, मंत्रालयात पोहोचला पाहिजे, म्हणून आज आम्ही हा घंटानादाद्वारे निषेध करतो। आज जो 2 सप्टेंबर 2025 रोजी आमच्या ओबीसीचा घात करणारा जो जीआर निघालेला आहे, त्या जीआरचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी ते जमलेलो आहोत। पण आमचे मायबाप म्हणजे आमचा ओबीसींचा खरा बाप हे भुजबळ साहेब आहेत आणि भुजबळ साहेबांनी सांगितलंय सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने आपल्याला आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवायचंय। कारण आपण जर अशा पद्धतीनं लोकशाहीला किंवा संविधानाचा अपमान करून जर आंदोलन केलं तर त्या लोकात आणि आपल्यात फरक उरणार नाही। त्यामुळे सनदशीर मार्गाने तुम्ही आंदोलन करा अशा पद्धतीचे आम्हाला आदेश देण्यात आले। त्यामुळे आम्ही हे लोकशाही मार्गाने आमचा आवाज पोहोचवण्यासाठी तो घंटा घेऊन आलेलो आहोत। सरकारला जाग यावी की या महाराष्ट्रात ओबीसी देखील आहे, आमच्या ओबीसींच्या देखील काही मागण्या आहेत आणि जो जीआर काढला त्या जीआर मध्ये त्यांनी हा पात्र हा शब्द पहिल्या जीआर मध्ये हा पात्र हा शब्द होता, पण आता परत आम्ही डाउनलोड करायला गेलो तर हा पात्र हा शब्द वगळलाय आणि इथं देखील तो पात्र शब्द वगळून सरसकट, हे बघा हे सरसकट परत म्हणजे पात्र हे शब्द वगळला तर सरसकट मराठ्यांना कुणबीकरण, त्याचबरोबर जे कुणबी आहेत, नोंदी आहेत मराठवाड्यामध्ये ओरिजिनल, त्या कुणबी व्यक्तींनी जर प्रतिज्ञापत्र दिलं मराठ्यांना हे कुणबीच आहेत किंवा हे आमच्याच कुळातले आहेत, त्याला कुठलाही आधार नाहीये, फक्त प्रतिज्ञापत्र दिलं म्हणजे ते कुणबी झाले। याचा अर्थ खऱ्या अर्थाने ओबीसीचा घात खऱ्या अर्थाने इथेच झाला। या शब्दखेळ याच्यावरती भुजबळ साहेबांची सर्व समिती यावरती कामच करतेय, त्यामुळे आम्हाला हे शांततेत बसावं लागतंय। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सुप्रीम कोर्टाने ह्या आयोगावरती म्हणजे देशमुख आयोग 1964 रोजी मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही, सराफ आयोग 1980 ला देखील शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या प्रगत असून तो मागास नाही, बापट आयोगाने देखील निष्कर्ष काढलेला मराठा समाज मागास नाही, खत्री आयोगाने देखील सांगितलेले मराठा समाजाला मागास म्हणता येणार नाही। या सर्वाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की मराठा समाज आणि कुणबी हा एक नाही आणि मराठा सामाजिक दृष्ट्या मागास नाही आणि आरक्षणाचा क्रायटेरियाच आहे की जर तो मागास असेल तरच आरक्षण त्याला शैक्षणिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या जर मागास असेल तर EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन नावाचा प्रवर्ग स्पेशली 10% देण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये 8.5% लाभ हा मराठा समाजाने घेतलेला आहे। एवढा असून देखील या मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये यायचं असेल आणि ओबीसी ऑलरेडी यांनी खूप पूर्वीपासून निवडणुका खोटे कुणबींचे दाखले काढून यांनी खिडकीतून आमच्या ओबीसीच्या घरात प्रवेश केलेलाच आहे, पण आज ते दरवाज्यातून येऊ पाहतायत। या आमच्या ओबीसीच्या घरात 374 जाती नांदतात, त्यामुळे आमचं दार ओबीसीने खचाखच भरलेलं आहे। आम्ही आमचा दार उघडणार नाही आणि मराठा समाजाला आम्ही ओबीसी मध्ये येऊ देणार नाही म्हणजे नाही। NTV न्यूज मराठी, पुणे।